ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। खूप छान भावना आहेत, अतिशय इमोशनल क्षण आहे माझ्यासाठी। एक तर बालनाट्यापासूनचा प्रवास असा कोणी कन्सिडर करत नाही। पहिलं म्हणजे मुलांसाठी सातत्याने नाटकं करण्याचं काम ही जी संस्था करते गंधारी, आणि गेली 10 वर्ष अविरतपणे करतायत, तेच फार गरजेचं आहे। कारण मध्ये बालनाट्य एक मुवमेंट होती, जेव्हा सुधा करबरकर ज्या माझ्या पहिल्या गुरु किंवा रत्नाकर मतकरी हे अतिशय प्रोफेशनली मुलांसाठी नाटकं करत असत आणि कुठेतरी ती खंडित झाली आणि त्यानंतर पुन्हा मंदारनी ती सुरू केलेली आहे। आणखीन अविरतपणे तो त्याच्यासाठी काम करतोय, शिबिरही घेत आहेत। सो ते मला असं वाटतं खूपच चांगली गोष्ट आहे आणि तिथपासून सुरुवात झालेल्या कलाकारांचा तुम्ही नेहमी या जीवनगौरव पुरस्कारांसाठी कन्सिडर करता, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि सर्वात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यातली म्हणजे हा पुरस्कार मला अशोकच्या हस्ते मिळाला, त्यांच्या हस्ते माझे गुरु आहेत, माझे पती आहेत आणि आज अक्षरशः मी जी काय आहे ती त्यांच्यामुळे आहे। ते नेहमीच माझ्या पाठीमागे सगळ्यात अतिशय खंबीरपणे उभे राहिलेत आणि हा तुम्हाला जो विचार सुचला की त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला पाहिजे, ती माझ्यासाठी आजच्या पूर्ण दिवसातली सर्वात मोठी आणि खूपच अशी इमोशनल अशी गोष्ट होती। आणि मला असं वाटतं बालनाट्यासाठी सतत काम केलं गेलं पाहिजे। मी मगाशी म्हटलं तसं की काय होतं, त्या शिबिरांमधनं काही सगळेच मोठे अभिनेत्री किंवा अभिनेत्री निर्माण होतील असं नाही, पण चांगले प्रेक्षक नक्कीच निर्माण होतील आणि एक सभाधीटपणा मुलांना येतो त्या शिबिरांमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे। आज घरांमध्ये फक्त पूर्वी जॉईंट फॅमिलीज असायच्या, घरामध्ये एकच मुलगी असते, त्यामुळे एक टीम वर्क म्हणून काम कसं केलं पाहिजे, शेअर कसं केलं पाहिजे हे खरंच मुलांना माहित नाही। कारण प्रत्येक घरात राजकन्या आणि राजपुत्र असतात, जे काय होणार ते त्यांच्या मतासारखं होतं। तर बाकीच्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहून काहीतरी त्या शिबिराच्या निमित्ताने ते एकत्र येतात, एक टीम वर्क म्हणून एकमेकांबरोबर काम करतात, ते त्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी सुद्धा फार गरजेचं असं मला वाटतं। त्यामुळे अशा प्रकारची शिबिरं घेणं आणि त्यातनं काही कलाकार पण घडतात आमच्यासारखे, जशी मी आहे, माझ्या बरोबर सुधाताईंच्या नाटकाचं मी सांगायला गेलं तर खूप जण आहेत। विजय केंकरे ज्याचा एवढा आघाडीचा दिग्दर्शक आहे, तोही माझा एक बालमित्र आणि बालनाट्यात आणखीन एक माझा खूप मोठा बालमित्र जो आज आपल्यात नाही, जो मला एक्सपेरिमेंटल थिएटरकडे घेऊन गेला किंवा बालनाट्यात माझ्या बरोबर, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे। सो अशी कितीतरी माणसं या बालनाट्यातनं पुढे, आपले दिलीप प्रभावळकर त्यांनी केलेली अलबत्या गलबत्यामधली चेटकीण मला वाटत नाही आयुष्यात आज वैभव मांगलेंनी उत्तम केली ती, पण कितीतरी लोक असे ह्या बालनाट्यातनं पुढे आलेले आहेत आणि उत्तम रीतीने लहान मुलांचं मनोरंजन केलंय। कारण लहान मुलांसारखे प्रेक्षक नाही, ते इतके उत्स्फूर्तपणे दाद देतात, आवडलं तर तितक्या मनापासून आवडलं म्हणतात, नाही आवडलं तितकंच फुटाफुटाही करतात, त्यामुळे त्यांच्यासारखे खरंच प्रेक्षक नाही। कळलं नाही मला काय नाही, मला कळलं शूटिंग करताना भरपूर त्रास होता, दिवसभर हा टेक्नॉलॉजी आली आहे, पण तास कमी नाही झाले, तो वाढलेच आहेत। उलट पूर्वी आमची शिफ्ट असायची 8 तासाची, आता झाली 12 तासाची, 13 तासाची कधी झाली ते कळलं नाही। कितीही टेक्नॉलॉजी येऊ दे, काम करण्याच्या तासांमध्ये काही फरक पडला नाहीये, ते तितकेच आहेत। तुम्ही सांगा काय नवीन पिढीला काही सांगायचं नसतं कधी, आणि नवीन पिढी सांगितलेलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत पण नाहीये। कोण काय बोलला किंवा कोण काय करतो हे तुम्ही घ्यायचं असतं त्याच्याकडून। तुम्ही सांगितल्याने कोणी करेल असं मला वाटत नाही, आणि तुम्ही सांगितल्यानं मी काही सांगितल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे केलं असं होईल, मी ती नक्कल होईल, तसं नाही करता। तुम्ही घ्यायचं स्वतः, तुम्ही जेवढं घ्याल तेवढं तुम्ही शार्प जास्त व्हाल, तर तुमची घेण्याची शक्ती वाढेल, सादर करण्याची शक्ती वाढेल। तर मी सांगणार कुणाला नाही, प्रत्येक माणूस हा हुशार असतो, प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी कळत असतं, पण त्याचा मार्गी कशी लावायची ती गोष्ट हे त्यांनी मात्र उघडे डोळे ठेवून बघितलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। तर मी कोणाला सांगणार नाही, प्रत्येक जण हुशार आहे, प्रत्येक जण आपल्यापर्यंत चांगलं करतोय, होय की नाही, करतो की नाही, मग मी सांगणार काय आणि त्यांना
मी सांगून काय उपयोग नाही त्याचा ना, कारण त्यांची एक स्टाईल असते, त्यांचे एक आडाखे असतात त्याबद्दल बांधलेले, त्या ह्याने तो जात असतो. तर तो त्याचे आडाखे चांगले पण असतात. आपण असं म्हणू शकत नाही की नेहमीच वाईट असतील म्हणून, चांगले पण असू शकतात ना. तेव्हा सांगण्याच्या भानगडीत जास्ती कोणाला कधी पडू नये. तो बरोबर प्रत्येक जण ज्याला पाहिजे असेल तो आत्मसात करतो, आणि आत्मसात करण्याची तुमच्यात शक्ती नसेल, तुमच्यात पेशन्स नसेल, तर मग काही अर्थ नाही या क्षेत्रात येण्यात. ते तुम्हाला ताकद यायलाच पाहिजे आणि तुम्ही दाखवायलाच पाहिजे. माझ्या दृष्टीने फार मला आनंदाची गोष्ट आहे, कारण मी म्हटलं की तुम्ही कुणाला हे देताय त्याला महत्व आहे जास्ती, कुणाकडून घेता हे जास्ती महत्वाचं आहे. कारण चांगल्या नावाच्या माणसाकडून घेतलं तर ते लोकांच्या लक्षात राहील आणि आपल्या पण लक्षात राहील, आणि ते जे अवॉर्ड असेल ते सगळं अजरामर होईल. पण त्यामुळे माझ्या हातून तिला, मला माहित नाही ते किती अजरामर वाटेल तिला किंवा किती जास्ती मनाचं, मला काय माहित नाही, ते तिने सांगावं. पण मला मात्र आनंद झाला की हाय, म्हणजे कुठेतरी दखल घेतली जाते, आणि दखल घेणं हेच जास्त इम्पॉर्टंट आहे ना. कोणाची माणूस बेदखल करण्यापेक्षा दखल घेतला गेला हे त्याच्या दृष्टीने फार छान गोष्ट असते. आता यांच्या बोलापासून तुमच्या या एकंदर आता जे सादर केलं त्याच्याबद्दल मला म्हणेन की मी मंदारनी जे काय आता ठरवलं खरंच चांगली गोष्ट आहे. याच्यातूनच उद्याची पिढी तयार होणार आहे, आणि मुळात म्हणजे असे अवॉर्ड बिवॉर्ड देऊन सुद्धा दिल्यानंतर त्यांना एक कॉन्फिडन्स येईल, त्यांच्यात सादर करण्याची त्यांची इच्छा वाढेल, करण्याची ताकद वाढेल. हे चांगलं आहे. दरवर्षी तुम्ही भरवताय, दरवर्षी निश्चित भरवा, आणि याच्यापेक्षा मोठ्या आणि भरत जाईलच ते. तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करा, कारण उद्याचे सगळे जे कलाकार आहेत नाही ते त्यातूनच तयार होतात. कोणी असा उभा करून आणला तर कोणी त्याला तयार होत नसतो. तो काहीतरी त्याला बेसिकली काहीतरी त्याला मिळालं पाहिजे, काहीतरी त्याला ताकद आली पाहिजे, त्याच्यात कोणीतरी ती द्यायला पाहिजे. अर्थात तुम्ही जे निवडाल ते ताकद असलेलेच निवडाल, याबद्दल काही मला दुमत नाहीये, कारण ते तुम्हाला जास्ती फायदेशीर ठरणार आहे. तेव्हा हे तुम्ही कार्य करताय फार छान आहे, फार असंच चालू जाऊ दे, आणि उत्तरोत्तर याची प्रगती हो असं मला वाटतं. मी तुम्हाला याबद्दल बाबतीत धन्यवाद देतो की म्हणजे ही तुमच्या डोक्यात जी आयडिया आली आहे, अवॉर्ड देऊन कोणाला त्यांचं करायचं. आता बघा ना, आता निवेदिताला दिलं, निवेदिताचे पण आता त्याचं हे वाढलं ना, एकदम ताकद वाढली ना, बळ वाढली ना, नाही म्हणताय ना. कसं काय कुणाला नावाजलं की कोणाला वाढतेच ना त्याचे. मग छान आहे, फार छान आहे. कंटिन्यू तुम्ही. व्हेरी गुड. कोणाची मग घरी काम कोण करणार? आता त्यांच्या मालिकेत मी काम करते, अशोक मामा या मालिकेमध्ये. माझी 31 जण आम्ही दोघं एकत्र काम करतोय. तर ती मालिका नक्की बघा, कलर्स मराठीवरती, रात्री 8:30 वाजता, सोमवार ते शनिवार. तेवढंच माझ्या मालिकेचं प्रमोशन पण झालं. हे एक बरं जमतं यार. गडकरीमध्ये प्रत्येक वेळा आपण जेव्हा नाटक केलंय, भरपूर पत्रिका मिळाला. आता थिएटरबद्दल, थिएटर हे थिएटरना मी महाराष्ट्रातलं वन ऑफ द टॉप थिएटर्स मी म्हणतो. म्हणजे मी जवळजवळ क्रमांक द्यायचा म्हणजे दुसरा क्रमांक देईन. इतकं छान नाटक, इतकं इथे रंग, इतकं कुठलीही कलाकृती केली ती अतिशय रंगते. हा अर्थात इकडच्या ऑडियन्सचा पण त्याचा भाग आहे, कारण ऑडियन्स जेवढा सुज्ञ तेवढा प्रयोग जास्ती रंगत असतो ना. त्यामुळे इथला ऑडियन्स फारच चांगला आहे. आणि याला मी म्हणजे पहिलं आपण बोलतो ते पुण्याचं बालगंधर्व, ते नंबर 1 म्हणता येईल की तिकडे म्हणजे कुठलंही काही असेल तरी तिकडे चांगलं वाटतं, आणि तिकडे काम करणं एक मनाला एक सुकून म्हणतो ना आपण ज्याला, तसं असतं की आपण थिएटरमध्ये काम केलं की बरं वाटतं. तशा प्रकारचं तिकडे पण आणि इकडे पण आहे. हे मग मी नोट केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.